हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज मी पुन्हा एक रेसिपी घेऊन येत आहे, मोमोज रेसिपी, जी की मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते। क्रीमी, चीजी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। चला सुरुवात करूया। 2 कप बारीक चिरलेला कोबी, 1 कप किसलेलं गाजर, यामध्ये 1 चमचा मीठ टाकून हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया पाणी सुटेपर्यंत। यामध्ये मी मैदा घेते 2 कप, यामध्ये मीठ टाकायचंय, 1 चमचा तेल टाकायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा डो बनवून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने डो बनवून झाल्यावर यावर तेल सोडून अजून मऊ करून घ्यायचंय आणि एका कापडाने 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचे आणि एकीकडे दुसऱ्या कापडात मी हे मिश्रण तयार केलेलं टाकत आहे। याचं पाणी सुटलंय आणि हे पाणी काढायचंय। याचं अशा पद्धतीने सर्व पाणी काढून घ्यायचंय। आता यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत। अर्धा कप शिमला मिरची, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 चमचा काळी मिरी, 1 वाटी कोथिंबीर चिरलेली बारीक। यामध्ये मी कांदा लसूण ॲड केलेला नाहीये, ही जैन रेसिपी आहे। बटर क्यूब 1 टाकायचा आहे, याने टेस्ट खूप छान येते। मेयोनीज 2 चमचा, सॉस 1 चमचा, चीज 2 क्यूब टाकायचे। या सगळ्यामुळे क्रीमी टेक्स्चर येतो, खूप छान येतं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। एकीकडे डो छान मऊ झालेला आहे। मी अशा पद्धतीने एकसारखे गोळे व्हावे म्हणून अशा पद्धतीने कट केलेले आहेत। मीडियम साईजची गोळी घेतलेली आहे आणि याला पातळ लाटायचंय, जास्तही पातळ नको, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचंय। इथे मी 3 वेगवेगळ्या आकाराचे मोमोज दाखवणार आहे। 1.5 चमचा मी स्टफिंग भरलेला आहे आणि एक साइडनं अशा पद्धतीने रॅप करायचंय। आणि दुसरी साइडून डायरेक्ट सील करून घ्यायचंय। हा एक प्रकार झाला। दुसरा आपण जे मोदक बनवतो नॉर्मली तशा पद्धतीने। आणि तिसरा प्रकार गोल लाटून घ्यायचंय आणि स्क्वेअर आकार करायचा आहे चाकूने। यामध्ये स्टफिंग टाकायचंय, दोन्ही कॉर्नर्स जुळवून घ्यायचे आणि बाकीचे सील करायचे सगळं। आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने थोडंसं दाबायचंय आणि दुसरे कॉर्नर्स जॉईन करायचे। एकीकडे मी चाळणीला तेल लावून यामध्ये सगळे मोमोज ठेवलेत आहेत आणि कढईत पाणी टाकून स्टीम करायला ठेवलेली 10 ते 15 मिनिटं। हे 15 मिनिटं स्टीम व्हायला ठेवायचे आहेत। पंधरा मिनिटानंतर माझे मोमोज तयार झालेले आहेत। हे थोडेसे जवळ झालेले आहेत, थोडं थोडं अंतर ठेवून ठेवा मोमोज। हे जैन मोमोज तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केलं तर माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील। धन्यवाद, थँक्यू।